नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। असं म्हटलं जातं की नागपंचमी हा सण आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण ह्या दिवशी ह्या वर्षी शुक्रवार हा नागपंचमीचा सण आलेला आहे। 9 ऑगस्टला ह्या दिवशी आलेला आहे। तर ह्याच्यामुळेच तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर संकट येत असतील आणि त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर हा दिवस खूप छान आहे। त्याचबरोबर शुक्रवार आलेला आहे म्हटल्यावर आपण आपल्या मुलाबाळांसाठी खूप छान करता येईल। नागपंचमी आपल्या घरातल्यांच्या सुख समृद्धीसाठी सुद्धा खूप सुंदर आहे। पूजा कशी करायची, काय करायचं ह्याचा व्हिडिओ वेगळा नक्कीच येईल, पण काही गोष्टी असतात नागपंचमीच्या दिवशी करू नयेत असं म्हटलं जातं। तुमच्याकडे काय सांगतात, तुमच्याकडे काय करतात नागपंचमीला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। असं म्हटलं जातं की नागपंचमीच्या दिवशी लोखंडी वस्तू वापरू नये, लोखंडी वस्तूचा वापर करू नये, टोकदार वस्तू वापरू नये। ज्या टवदार गोष्टी आहेत जसं की कात्री, सुई अशा गोष्टी, लोखंड वापरू नये। जिवंत सापाची पूजा करू नये, कारण फोटोद्वारे किंवा मूर्तीद्वारे, मातीच्या मूर्तीद्वारे आपण सापाची पूजा करतो, त्याला जे आपण नैवेद्य दाखवतो ते अर्पण करतो ते खरे आहे। ज्याने त्याने जर का खाल्लं तर, जिवंत अन्न खाल्लं तर का, जिवंत सापाने खाल्लं तर का त्याच्या आरोग्याला चांगलं नाही असं म्हटलं जातं। आपल्या घरात बऱ्याचशाच वेळेला खूप जणांमध्ये असं म्हटलं जातं की भात करू नये, कारण त्यामुळे नागाला त्रास होतो। त्याचबरोबर तवा ठेवू नये, कढई ठेवू नये आणि त्याचबरोबर शिजवलेलं अन्न, उकडलेलं अन्न खावं। तर तुमच्या घरी नक्की काय करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्याच पद्धतीचे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच पेजला फॉलो करा। धन्यवाद।